विद्यार्थी मित्रांनो, अश्मयुग दगडाची हत्यारे या धड्याचा आपण स्वाध्याय इथे सोडवतोय. 5वी परिसर भाग 2 मधील हा धडा आहे. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. तर इथे 3 पर्याय दिलेले आहेत. ज्या काळातील हत्यारे यामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिक जवळचे हे स्थळ प्रसिद्ध आहे. तर गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे गंगापूर. पुढचा प्रश्न आहे, 2 खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळाची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर इथे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र यापैकी महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे आणि बरोबर जोडी आहे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणी. आता प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं लिहायची आहे. तर इथे आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? उत्तर आहे, एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र म्हणतात. आघात तंत्राचा वापर करून मानवाने तूड हत्यारं तयार केली. तिसरं, दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घण वापरला. अशा प्रकारे आघात तंत्राचा वापर मानवाने केला. दुसरा प्रश्न आहे, बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? उत्तर, दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. आणि दुसरं, या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे आणि वस्तू तयार केल्या. ही क्रांती बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात केली. प्रश्न चौथा आहे, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 कालखंडातील हत्यारांची तुलना करायची आहे. तर मानवाने या कालखंडात त्याच्या गरजेनुसार हत्यारं तयार केली. हत्यारांमध्ये प्रगती होत गेली. प्रत्येक युगात मानवाने तयार केलेल्या हत्यारांचा तुलनात्मक तक्ता बघायचा आपण. तर पुराश्मयुग म्हणजे या युगातील सुरुवातीला मानवाने आघात तंत्र वापर केला. त्यापासून दगडी हत्यारे बनवली आणि या हत्यारांच्या एकाच बाजूला धार असते. तसेच कुशल मानवाने अशा चाचण्या जोड हत्यारे बनवली. ही हत्यारे ओबडधोबड असत, परंतु ताठ कण्याच्या मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड, फरशी अशी प्रमाणबद्ध हत्यारं तयार केली. शक्ती मानवाने लहान आकाराची हत्यारं तयार केली. बुद्धी मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने लांब दगडी पात्यापासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी अशी हत्यारे केली. तर मध्याश्मयुगामध्ये या युगातील मानव शिकारीसाठी टोकासारखे दगडी सूक्ष्मास्त्र बनवली. मासेमारीसाठी गळ तयार केले. तातेरी, सुरी यांसारखी अवजारे बनवली. आणि नवाश्मयुगात या युगातील मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता. त्याने घासून गुळगुळीत केलेले दगडाचे हत्यारे तयार केले. प्रश्न 5वा आहे, पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो? आता बघा, मिक्सर, पिठाची चक्की, मसाला कांडप यंत्र. तर पिठाच्या चक्कीमध्ये आधुनिक यंत्रांमध्ये दगडाचा वापर केला जातो. प्रश्न 6वा आहे, भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा. तर पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ नाशिक जवळचे गंगापूर. नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे गंगा नदीचे खोरे. आणि मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ म्हणजे भीमबेटका. आता इथे तुम्हाला बघायला मिळेल मध्य प्रदेशातील भीमबेटका, महाराष्ट्रातील नाशिक जवळचे गंगापूर आणि इथे गंगा नदीचे खोरे. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशाच प्रकारचे उत्तम आणि चांगले उत्तर असणारे व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत राहू.